जया ते अव्यक्त म्हणो ये कोडे, म्हणता स्तुती हे ऐसे ना वडे, जे मना बुद्धी न सापडे म्हणून या. आणि आकारा आलिया जयाचे, निराकार पण न वचे, आकार लोपे न विसंचे, नित्यता गा. म्हणून अक्षर जे म्हणजे, ते विंची म्हणता बोधू ही उपजे, जया परवता पैसून देखिजे, या नाम परमगती. त्याला कौतुकाने अव्यक्त म्हटले तरी ती परमात्म्याची स्तुती होत नाही, तर ती वास्तविक वस्तुस्थिती आहे. मन आणि बुद्धी या दोहोंच्या पलीकडे त्याचे वास्तव्य नांदते आहे. विशेष म्हणजे ते विश्वाकाराने जरी प्रकटले तरी त्याचे निराकार पण तसेच अबाधित राहते, आणि आकार जरी लोप पावला तरी त्याचे शाश्वत नित्य अस्तित्व कधी लोप पावत नाही. म्हणून त्याला अक्षर म्हणावे. त्यामुळे त्याच्या नित्य अस्तित्वाचे ज्ञान होते. त्या अक्षराच्या पलीकडे काहीही नाही, म्हणून त्याला परमगती म्हणावे. पै आघवा इहे देहपुरी, आहे निजे लियाचे परी, जे व्यापारू करवी ना करी म्हणून या. एरहवी जे शारीर चेष्टा, त्या माझी एकही न ठकेगा सुभटा, दाही इंद्रियांची आवाटा, वाहतची आहाती. उकलू विषयांचा पेटा, होत मनाचा चोहटा, तो सुख दुःखाचा राजवाटा, भीतराही पावे. परिरावो पहुडलिया सुखे, जैसा देशींचा व्यापार न ठके, प्रजा आपुला लेनी अभिलाखे, करीतची असती. तैसे बुद्धीचे हन जाणणे, का मनाचे घेणे देणे, इंद्रियांचे करणे स्फुरण वायूचे. हे देहक्रिया आघवी, न करविता होय बरवी, जैसा निचलविते निरवी, लोक चाले. अर्जुना तया परी, सुतला ऐसा आहे शरीरी, म्हणून पुरुष गा अवधारी, म्हणिपे जयाते. ज्या परमतत्वाविषयी मी तुला आता सांगितले, त्याचे सूक्ष्म रूप, ते अक्षर रूप प्रत्येकाच्या देहामध्ये सुखाने नांदत असते. या शरीर रूपी नगरामध्ये विश्राम करीत असते, जणू निजलेले असते. म्हणून हा आत्मा स्वतः काही करीतही नाही, की देहाकडून करवूनही घेत नाही. पार्था, एरवी पाहता तू असे पहा की या देहाचे अंतर्गत चलनवलन चालूच राहते. निजलेला आत्मा काहीही करीत नसला तरी देहाच्या सर्व क्रिया चालूच राहतात. दाही इंद्रियांच्या वाटा आपल्या कार्यात वाहत्या असतात. मनाच्या चव्हाट्यावर विषयांचे देणे घेणे सुरूच असते, आणि सुखदुःखांचा वाटा त्या देहरूपी नगरामधल्या राजापर्यंत पोहोचत असतात. परंतु हा आत्मा, हा देहामधला सुखाने निद्राधीन झालेला राजा, देहांतर्गत व्यवहारात लक्ष घालत नसल्यामुळे तो तिथे असूनही कुठलाही व्यवहार थांबत नाही. इंद्रिय रूपी हे प्रजाजन आपापल्या इच्छेप्रमाणे सर्व व्यवहार चालवत राहतात. बुद्धीची जाणून घेण्याची क्रिया, मनाचे इकडून तिकडे धावणे, इंद्रियांचे सर्व व्यापार, प्राणवायूचे चलनवलन सर्व चालूच असते. कसे तर सूर्य स्वतः न चालता लोकांना तो चालल्यासारखा वाटतो, तसे आत्मारूपी रूपाळ काहीही न करता प्रत्येकाचे हे शरीर चालतच असते. तू लक्षात घे पार्था, की हा आत्मा शरीरात गाढ झोपलेला असल्यामुळे त्याला आपण पुरुष म्हणून संबोधतो, त्याला पुरुष म्हणून हाकारतो. आणि प्रकृती पतिव्रते, पडिला एकपत्नी व्रते, येणे ही कारणे जयाते, पुरुषो म्हणो ये. पै वेदांचे बहुवसपण, देखे चिना जयाचे आंगण, हे गगनाचे पांघरुण, होय देखा. ऐसे जाणून योगीश्वर, जयाते म्हणती परमपर,
जे अनन्य गतीचे घर गिवसी तये. जे तनु वाचा चित्ते नाईकती दुजिये गोष्टी ते, तया एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे. हे त्रैलोक्यचे पुरुषोत्तम, ऐसा साच जयांचा मनोधर्म, तया आस्तिकांचा आश्रम पांडवागा. जे निगर्वाचे गौरव, जे निर्गुणाची जाणीव, जे सुखाची राणीव निराशांसी. जे संतोषिया वाढिले ताट, जे अचिंता अनाथांचे मायपोट, भक्तीसी उजू वाट जया गावा. हे एकैक सांगोनी वाया, काय फार करू धनंजया, पै गेलिया जया ठाया, तो ठावोची होई जय. प्रत्येकाच्या शरीरात नांदणाऱ्या परमात्म रूपाविषयी तुला थोडे विस्ताराने सांगतो. हा जो परमात्मा आहे त्याला पुरुषोत्तम एवढ्यासाठी म्हणायचे की प्रकृती ही प्रतिव्रता स्त्री आहे आणि ह्या प्रकृतीशी हा पुरुष एक पत्नी व्रताने नांदतो आहे. प्रकृती आणि पुरुषाचा ही प्रकट सृष्टी म्हणजे रंगलेला एक खेळ आहे. चारही वेदांना ह्या पुरुषाला जाणून घेणे जमले नाही. वेद ह्या पुरुषोत्तमाच्या अंगणापर्यंत सुद्धा पोहोचू शकले नाहीत. हा परमात्मा म्हणजे वरल्या गगनाचे जणू पांघरून, गगनाहून व्यापक आहे. परमेश्वराच्या अफाट रूपाची कल्पना आलेले श्रेष्ठ योगी पुरुष त्याला पराच्याही पलीकडे असलेला पर म्हणजेच परात्पर असे म्हणतात. असे हे सर्वश्रेष्ठ भक्तीचे घर शोधित येते. कारण ह्या परमतत्वाला परमभक्त आणि त्याची भक्ती अतिशय प्रिय आहे. पार्था, तुला आणखी एक सांगतो. जे परमभक्त काया वाचा मने काहीही दुसरे न ऐकता फक्त भगवंताचा सूर ऐकतात, एकनिष्ठपणे भक्ती करणे हेच ज्यांचे सुपीक देहक्षेत्र आहे, हे संपूर्ण चराचर त्रैलोक्य हाच पुरुषोत्तम आहे, अशी ज्यांची दृढ श्रद्धा असते, अशा आस्तिकांचा हे परमतत्व जणू आश्रम आहे. जे तत्व गर्वरहित पुरुषांचे मोठेपण आहे, ज्यांना निर्गुण तत्वाची जाणीव आहे, जे आशाविरहित आयुष्य जगत असतात, त्यांच्यासाठी परमेश्वर हे सुखाचे साम्राज्य आहे. जे परमसंतुष्ट आहेत त्यांच्यासाठी परमेश्वर भक्ती हे सुखाचे ताट आहे. प्रपंचाची जे चिंता करीत नाहीत आणि एका परमेश्वराखेरीज ज्यांचा दुसरा कोणी स्वामी नाही, भक्ती ही एकच वाट जे जाणतात. परंतु धनंजया, हे एक एक वर्णन मी कशासाठी करू रे? त्या ठिकाणी पोहोचल्यावर आपण ते स्थानच होऊन जातो. हे परमतत्व तू लक्षात घे म्हणजे झाले. हिवाचिया झुळुका, जैसे हिवची पडे उष्णोदका, का समोर जालिया अर्का, तमची प्रकाश होय. तैसा संसारु जया गावा, गेला साता पांडवा, होऊन ठाके आघवा मोक्षाचाची. तरी अग्नी माझी आले, जैसे इंधनचे अग्नी जाहले, पाठीन निवडेची काही गेले काष्ठपण. ना तरी साखरेचा माघवता, बुद्धिमंतपणेही करिता, परी ऊस नव्हे पंडुसुता जिया परी. लोहाचे कनक जहाले, हे एके परिसे केले, आता आणिक कैचे ते गेले लोहत्व आणि. म्हणून तूप होऊ ती माघवते, जेवी दूधपणान येची निरते, ते विपावोनिया जयाते पुनरावृत्ती नाही. ते माझे परम साचोकारे निजधाम, हे आतवट तुझ वर्म दाविजत असे. वाऱ्याच्या गार झुळकांनी गरम पाणी जसे थंडगार होते, किंवा सूर्य उगवताच अंधारच प्रकाशाचे रूप धारण करतो, त्याप्रमाणे दुःखरूप काळाभोर प्रपंच परमेश्वराच्या गावी गेला
की मोक्षाचे रूप धारण करतो. म्हणजे काय तर प्रापंचिक वृत्ती भगवंत स्मरणात नष्ट होऊन आपण भगवंताचे होऊन जातो. एकदा का इंधनाने अग्नीमध्ये प्रवेश केला की इंधनच अग्नी होऊन जाते आणि मूळ इंधन म्हणजे लाकूड शोधून सापडत नाही. किंवा कितीही बुद्धी चालवली तरी साखरेचा जसा पुन्हा ऊस करता येत नाही. पार्था, तुला आणखी एक दृष्टांत देऊन सांगतो की परिसाच्या केवळ स्पर्शाने जसे लोखंडाचे सोन्यात रूपांतर होते आणि मग आपण लोह पुन्हा त्या सोन्यातून निर्माण करू शकत नाही ना. किंवा एकदा दुधाचे तूप झाले की ते तूप आपण पुन्हा दुधात रूपांतरित करू शकत नाही ना. तसे एकदा का आपण मोक्ष मार्गापर्यंत जाऊन पोहोचलो की प्रपंचात मागे फिरणे शक्य होत नाही. हे माझे अंतिम मोक्षधाम, श्रेष्ठ स्थान, ते तुला मी सांगितले. माझ्या अंतःकरणातली मर्म खूण मी तुला सांगितले.